तुम्हाला सातत्याने होणारा वजायनल डिस्चार्ज किंवा बॅक्टेरियल वजायनोसिस संसर्ग तुमच्या मेल पार्टनर कडून किंवा नवऱ्याकडून ट्रान्सफर होऊ शकतो. ऐकून धक्का बसला? हा व्हिडिओ पूर्ण पहा. जगभरात होणारे नवनवीन रिसर्च आणि त्यांच्या माहितीसाठी तब्येत पाणी लाईक, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील रिसर्चर्सच्या माहितीनुसार योनिमार्गात होणारं बॅक्टेरियल वजायनोसिसचं इन्फेक्शन लैंगिक संबंधाद्वारे पसरणारा संसर्ग म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे. हे संशोधन न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये छापण्यात आलंय. बॅक्टेरियल वजायनोसिस वजायनामधील बॅक्टेरियाच्या असंतुलनामुळे होणारा आजार. पण या संशोधनामुळे नवीन माहिती समोर आली आहे. मोनॅश विद्यापीठाच्या माहितीनुसार बीव्ही वर बॅक्टेरिया असंतुलनावर उपचार ही सामान्य पद्धत आहे. पण 50% महिलांना 3 महिन्यात पुन्हा याचा त्रास होतो. संशोधकांना आढळलं फक्त महिलांवर उपचार करण्यापेक्षा पुरुषांवर उपचार केल्यास याचा जास्त फायदा होतो. म्हणजे मेल पार्टनर किंवा पुरुषांवर उपचार हा बीव्ही संसर्ग रोखण्याचा मार्ग आहे. तर संशोधकांनी बीव्हीग्रस्त 164 जोडप्यांवर लैंगिक संक्रमित रोग म्हणजे एसटीआय म्हणून उपचार केले. लैंगिक जोडीदारांना अँटीबायोटिक्स देण्यात आले. याचा संसर्ग रोखण्यात खूप फायदा झाला असं संशोधनातून पुढे आलंय. तर बीबीसीशी बोलताना प्रमुख संशोधकांपैकी एक प्रोफेसर कॅटरीना ब्रॅडशॉ म्हणाल्या, आमच्या चाचणीत दिसून आलं की महिलांना त्यांच्या जोडीदारांच्या संसर्गामुळे वारंवार बीव्हीचं संक्रमण होत आहे. यावरून हे निश्चित होतं की हा खरोखरच लैंगिक संक्रमित रोग आहे. युके एनएचएसच्या माहितीनुसार बीव्ही योनीतील जीवाणूंच्या नैसर्गिक समतोलातील बदलामुळे होतो. तो एसटीआय नाही. पण यामुळे क्लॅमिडिया यासारख्या एसटीआयचा धोका वाढू शकतो. तर अमेरिकेतील सर्वोच्च आरोग्य संस्था सीडीसीच्या माहितीनुसार संशोधकांना बीव्ही संसर्ग कसा होतो याचं ठोस कारण समजलेलं नाही. पण बॅक्टेरियल व्हजायनोसिस सेक्शुअली ऍक्टिव्ह महिलांमध्ये खास करून जास्त दिसून येतो. ज्यांनी कधीच सेक्स केला नाही त्यांना हा संसर्ग होण्याची शक्यता ही दुर्मिळ आहे. जगभरातील 1/3 महिलांना बॅक्टेरियल व्हजायनोसिसचा संसर्ग होतो. या नवीन संशोधनामुळे बीव्ही उपचारांना नक्कीच फायदा होईल. हा सेक्सने पसरतो असं संशोधकांना आढळून आल्यामुळे पुरुषांनी स्वतःचं आणि आपल्या पार्टनरचं हेल्थ कसं सुरक्षित ठेवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग बीव्ही आणि वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीचा काही संबंध आहे का, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नवनवीन माहितीसाठी तब्येत पाणी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.